सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निशिदिनी मध्ये आपलं स्वागत आहे. आजचं निशिदिनी शीर्षक आहे, जैसा बोले तैसा वागे, साधू त्याची ओळखावे. संस्कृत सुभाषित आहे, चित्रामृतम नामृतमेव सिद्धी, चित्रानलम नानलमेव विद्धी, चित्रांगना नून मनंग नेती, वाचा वेकस्तो वेक एव. म्हणजे चित्रातील अमृत अग्नी कामिनी, नसती वास्तवात उपयोगी, तैसा केवळ वाचिक विवेक, जीवनी ठरे निरुपयोगी. ज्याप्रमाणे चित्रातील अमृताने भरलेला पेला प्रत्यक्ष जीवनात प्राशन करून कोणी अमर होऊ शकत नाही. चित्रातील प्रदीप्त अग्नी ना प्रकाश देत वा उब, आणि नाही त्याचा अन्न शिजवण्यासाठी काही उपयोग होत. चित्रातील कमनीय कामिनी नाही कुणाला शय्या सुख देऊ शकत. त्याच पद्धतीने वाचिक विवेक किंवा केवळ विवेकपूर्ण बोल म्हणजेच वाचाळता जर त्यानुसारी प्रत्यक्ष सारासार आचरण केले जात नसेल तर फुकाचे किंवा निरर्थकच प्रत्यक्ष जीवनात ठरतात. म्हणजे केवळ बोल जीवनात निरर्थक ठरतात. प्रत्यक्ष आचरण असेल तर ते बोल अर्थातच विवेकाचे बोल अनमोल ठरतात. म्हणून विवेकाचे बोल केवळ नसे त्या मोल, प्रत्यक्ष जीवनाचरण सिद्ध करी त्या अनमोल. केवळ विवेकाचे बोल बोलून चालत नाही, त्याला वास्तव जीवनात जर अनमोल किंवा अमूल्य ठरायचं असेल तर त्या बोलानुसार बोलणाऱ्याचं आचरण असावं लागतं. म्हणून विवेकाचे बोल केवळ नसे त्या मोल, प्रत्यक्ष जीवनाचरण सिद्ध करी त्या अनमोल. सारांश विवेकपूर्ण बोल वा ज्ञान प्रत्यक्ष जीवनात आपल्या आचरणात जो उतरवू शकतो त्याचे जीवन आदर्श वस्तुपाठ म्हणून समाज मान्य करतो. त्या कारणाने असा सदसत विवेकाचरणी माणूस साधुत्वास प्राप्त होतो व जनमानसात कौतुक आदर या योगे वंदनीय प्रातस्मरणीय ठरतो. जैसा बोले तैसा वागे, साधू त्यासी ओळखावे, हेच सत्य होय. तर आजचं हे अत्यंत छोटे आणि निरूपण आहे. जैसा बोले तैसा वागे, साधू त्यासी ओळखावे. त्याच्यातील मर्म सुज्ञ श्रोते समजून घेतील हा विश्वास आहे. आणि साधुत्व हे प्रत्यक्ष अनुकरणात आणायचं असतं. साधुत्व हे बोलणं सांगणं हे काय अयोग्य असं नव्हे, परंतु जेव्हा साधुत्व बोललं किंवा सांगितलं जातं तेव्हा प्रत्यक्ष आचरणात ते सिद्ध झाल्यानंतरच बोललं जातं. म्हणून जेव्हा तुकाराम महाराजासारखे संत बोलतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तेव्हा प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांनी तो अनुभव घेतलेला असतो. ते स्वतः बोलतात आणि त्या बोलाप्रमाणे वागतात आणि आपलं साधुत्व समाजात त्या योगे स्वाभाविकपणे त्यांचं साधुत्व समाजात प्रकाशित होतं. आणि मग प्रत्यक्ष स्वतः बोलतो त्याप्रमाणे वागणाऱ्या माणसाचे वंदन जेव्हा समाज करतो तेव्हा त्यांना आपल्या वागण्याची अनुभूती येते. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा प्रत्यक्ष जीवनात स्वतः तुकाराम महाराज जसं बोलत तसं वागत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जीवनात समाजातील लोकांच्या दृष्टीने ते वंदनीय ठरले. तेव्हा त्यांना कळलं की आपण जसं बोलतो तसं वागलं तर म्हणजे ज्ञानाचं बोलणं, विवेकाचं बोलणं आणि विवेकपूर्ण वागणं हे जर अशक्य झालं तर समाजात असा माणूस वंदनीय ठरतो. म्हणून साधुत्वाची त्यांनी जी व्याख्या केली ती स्वानुभवावरूनच केलेली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जेव्हा त्यांना वर्षानुवर्ष ज्ञानाचं बोलणं, अभंगातून उत्तम उपदेश करणं असं जेव्हा त्यांचं वर्षानुवर्ष सांगण्या बोलण्याचं आणि प्रत्यक्ष आचरणाचं जीवन होतं आणि ते जीवन जेव्हा समाजासमोर उघड झालं तेव्हा समाजाने तुकाराम महाराजांना वंदनीय, प्रातस्मरणीय, आदरणीय, पूज्यस्थानी मानलं. आणि हे जेव्हा तुकारामांना कळलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्या दरम्याने ते स्वतः बोलत होते आणि तसे वागत होते आणि त्यांच्या पाया पडून लोक आशीर्वाद घेत होते. हे जेव्हा बोलणं आणि वागणं याची यथार्थता
किंवा तुकाराम महाराज स्वतःला जीवनात अनुभवास आली तेव्हा त्यांनी तो अनुभव सांगताना संत कसे असतात तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे संत असतात. हे त्यांनी स्वानुभवावरूनच मानलेलं आहे. अशा अर्थी जैसा बोले तैसा वागे साधू त्यासी ओळखावे हे अशा अर्थीच आजचं निरूपण आहे. आणि हे निरूपण योग वासिष्ठामध्ये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की चित्रातील अमृत प्राशन करता येत नाही, चित्रातील अग्नी ऊब देत नाही, प्रकाश देत नाही किंवा त्याच्यावर अन्न शिजवता येत नाही. आणि चित्रातील कामिनी जसं कुणाला प्रत्यक्ष शय्या सुख देऊ शकत नाही तसं केवळ वाचिक बडबड, केवळ वाचाळता, बोलण्यातील विवेक जर आचरणात नसेल तर तो आचरणात नसलेला विवेक आणि बोलण्याचा विवेक याचा काही ताळमेळ राहत नाही. आणि बोल हे बोल ठरतात आणि बोल हे अनमोल ठरायचे असेल तर बोलण्यातील विवेक प्रत्यक्ष जीवनात आचरणात यावा लागतो. अशा अर्थी जैसा बोले तैसा चाले साधू त्यासी ओळखावे हे आजचं छोटे गाणी निरूपण आहे. ते आपण सर्वांनी शांत चित्ताने त्याचं मनन करावं, चिंतन करावं, निधिध्यासन करावं आणि पाहावं. थोडस आपणालाही साधू बनता आलं तर त्याचा जीवनात आपल्याला तर फायदा असतोच असतो, पण आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, आपल्या कुटुंबातील माणसांना सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि सर्वांनाच फायदेशीर खऱ्या अर्थाने साधुत्व ही एक आणि एकच गोष्ट आहे. बाकी अशी कुठलीच गोष्ट नाही की जी सर्व समाजाला फायदेशीर असते. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.